नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ॲग्रिकोस रोहन कापसे तुमचं स्वागत करतो द ॲग्रीवाला या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण खरबूज पिकामध्ये जे फळ फुटण्याची समस्या आहे म्हणजे जी क्रॅकिंगची समस्या आहे ती का होत असते आणि त्यावरती काय उपाययोजना आपल्याला करता येईल हे आपण या ठिकाणी आज पाहणार आहोत. शेतकरी मित्रांनो, खरबूज पीक 40 ते 45 दिवसाच्या पुढे गेल्यानंतर आपल्याला त्यामध्ये फळ फुटण्याची म्हणजे जी क्रॅकिंगची समस्या आहे ती क्रॅकिंगची समस्या आपल्याला दिसत असते. तर खरबूज पिकामध्ये क्रॅकिंग होण्याची कारणे काय आहेत ते आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. शेतकरी मित्रांनो, यामध्ये पहिलं कारण आहे जे आपल्या खरबूज पिकामधील जे पाणी व्यवस्थापन आहे ते पाणी व्यवस्थापन चुकणे. म्हणजे आपण दीर्घकाळ पाणी न देता आणि अचानक पाणी जर जास्त दिले तर त्यामुळे काय होतं, जे आपल्या खरबूज पिकांमध्ये जे आतमध्ये तो दाब वाढतो आणि दाब वाढला तर त्यामुळे काय होतं, ते फळ फुटतं आणि त्याला आपण क्रॅकिंगची समस्या अशी झाली असे म्हणतो. त्याचबरोबर दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्याला प्लॉटमध्ये असणारी कॅल्शियमची डिफिशियन्सी. तर कॅल्शियमची डिफिशियन्सीमुळे आपल्या प्लॉटमध्ये जे फळ आहे त्या फळांमधील जी सेल वॉल आहे ती सेल वॉल पातळ बनते आणि ते सेल वॉलचा विकास चांगल्या प्रतीने होत नाही. त्यामुळे काय होतं, जेव्हा आपल्या पिकाची वाढ झालेली असते किंवा फळांची साईज चांगल्या प्रतीने व्हायला लागलेली असते, तेव्हा फळांची साईज ही सेल वॉल चांगल्या प्रतीने नसल्यामुळे फळांची साईज जास्त जरी झाली तरी आपण पोटॅश फॉस्फरसच्या खताचा वापर केला, जर सेल वॉल चांगली नसेल तर त्यामुळे काय होतं, ती सेल वॉल फाटते आणि त्यामुळे क्रॅकिंगची समस्या होते. त्याचबरोबर आपल्या प्लॉटमध्ये नायट्रोजनचा वापर अधिक असणे आणि पोटॅशचा वापर कमी असणे, त्यामुळे काय होतं, जे आपल्या झाडांची वाढ ही जलद होते, फळांची वाढ ही जलद होते आणि त्यामुळे त्याची सेल वॉल ही चांगल्या प्रतीने बनत नाही. सेल वॉल पातळ बनते आणि त्यामुळे सुद्धा क्रॅकिंगची समस्या येताना दिसत असते. शेतकरी मित्रांनो, त्याचबरोबर आपल्या वातावरणामध्ये झालेल्या बदलामुळे सुद्धा क्रॅकिंगची समस्या येत असते. त्या कशामुळे होत असतं, तर आपल्या दिवसा उष्णता जास्त असणे आणि त्याचबरोबर रात्री थंडी खूप पडणे यामुळे सुद्धा क्रॅकिंगची समस्या येताना दिसत असते. शेतकरी मित्रांनो, आता आपण क्रॅकिंगची समस्या येऊ नये म्हणजे फळ फुटण्याची समस्या येऊ नये म्हणून काय उपाययोजना करायला पाहिजे ते आपण पाहणार आहोत. शेतकरी मित्रांनो, यामध्ये पहिली उपाययोजना म्हणजे आपल्या प्लॉटला संतुलित पाणी व्यवस्थापन असणे. म्हणजे प्लॉटला हलकं पण नियमित पाणी पुरवठा झाला पाहिजे आणि त्यामध्ये खंड कोणत्याही प्रकारचा झाला ना पाहिजे. त्याचबरोबर आपल्या प्लॉटमध्ये कॅल्शियमचा योग्य वापर झाला पाहिजे. म्हणजे आपलं प्लॉट लागवडीनंतर 20 दिवसाच्या पुढे आपल्याला प्रत्येक आठवड्याला कॅल्शियम नायट्रेट किंवा चिलेटेड कॅल्शियम याचे ड्रिपद्वारे प्रत्येक आठवड्याला एक डोस द्यायचा आहे, की जेणेकरून कॅल्शियमची लेवल चांगल्या प्रतीने राहील. आणि त्याचबरोबर या पिरियडमध्ये आपल्याला फवारणीद्वारे सुद्धा चिलेटेड कॅल्शियम किंवा ऑक्साईड कॅल्शियम अशा पद्धतीच्या कॅल्शियमचा वापर करायचा आहे, जेणेकरून कॅल्शियमची लेवल चांगल्या प्रतीने मेंटेन राहील आणि क्रॅकिंगची समस्या ही कमी प्रमाणात येईल. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आपल्याला तिसरं महत्त्वाचं काम करायचं आहे, की आपल्या प्लॉटमध्ये असणारा पोटॅशचा वापर वाढवायचा आहे. यामध्ये आपल्याला एसओपी म्हणजे सल्फेट ऑफ पोटॅश किंवा पोटॅशियम शोनाइट अशा खताचा सुद्धा वापर करू शकतो, की जेणेकरून पोटॅशची लेवल चांगल्या प्रतीने मेंटेन राहील आणि क्रॅकिंगची समस्या कमी प्रमाणात येईल. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आपल्या प्लॉटमध्ये बोरॉन आणि मॅग्नेशियम यांचा वापर करायचा आहे, कारण बोरॉनने आपले सेल वॉल चांगल्या प्रतीने मजबूत होईल आणि मॅग्नेशियमने काय होईल, मॅग्नेशियमने आपल्या प्लॉटमधील जे अन्न आहे ते अन्न तयार करण्याची ताकद चांगल्या प्रतीने वाढेल आणि त्यामुळे क्रॅकिंगची समस्या ही कमी प्रमाणात येईल. शेतकरी मित्रांनो, योग्य पाणी आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन केल्यानंतर आपण खरबूज पिकामधील जी क्रॅकिंगची समस्या आहे ती क्रॅकिंगची समस्या आपल्याला 70 ते 80% पर्यंत कमी करता येईल. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं मत आणि अनुभव आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.